चिकन, सुक्का चिकन, झिंगा फ्राय, सोलकढी. नमस्कार मंडळी, तुम्ही लास्टचा ब्लॉग बघितलाच असेल. श्रीमंताचा वाडा रिसॉर्टचं पूर्ण मी एक्सप्लोअर केला होता आणि तुम्हाला सांगितलेलं की किचन टूर, दुपारचं जेवण हे सगळं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला श्रीमंताच्या वाड्याचं किचन आणि तिथे काय काय जेवण बनलं आहे ते दाखवणार आहे. तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि इथे ह्याची डिटेल्स दिली आहे श्रीमंताच्या वाड्याची. तुम्हाला यायचं असेल तर नक्की इथे ह्या टेलिफोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मंडळी, आज आहे दुसरा दिवस आणि आपण आहोत श्रीमंताचा वाडा, तारापूर बोईसर इथे. तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपण दुपारच्या जेवणाची वेळ झाली. तुम्ही पाहिलंच असेल, आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊन खूप सारी मजा करून आलो आहे. तर आता किचनमध्ये काय बनतं आहे, ताई काय काय बनवतात किचनमध्ये जेवणाला, ते आपण बघायला जाऊया. चला जाऊया किचन. हे काय कोलंबी फ्रायची आहे? अच्छा. आणि इथे तुम्ही बघताय किती मोठी किचन आहे आणि इथे आपल्याला कोलंबी मसाल्यासाठी तयारी चालू आहे. ताईंनी कांदा टाकला आहे तव्यावर आणि इथे त्या बनवता आहेत तवा कोलंबी मसाला. बघूया आपण त्याची रेसिपी कशी बनवतात त्या. हे काय बनवलंय? चिकन सुक्का. आणि हे काय बनवता तुम्ही? हळद. लाल तिखट. मीठ. लिंबू पिळलाय त्यात आणि कोलंबी मॅरिनेशनसाठी थोडा वेळ ठेवणार आहेत. कांदा लाल झालाय आणि आता आपली कोलंबी टाकणार आहेत मावशी. हे बघा, कोलंबी टाकली आहे. मिक्स करून घेत आहेत चांगली, ती एकजीव करून घेत आहेत. झणझणीत एकदम वास येतो.
टाकलं मावशीच्यात? कोथिंबीर. शिजायसाठी. चिकन सुक्कामध्ये पण कोथिंबीर टाकली. आणि आता इथे सोलकढीची तयारी चालू आहे. मावशी इथे नारळ किसून घेत आहेत आणि मस्त मस्त नंतर सोलकढी बनवणार आहेत. ही आपली कोशिंबीर रेडी झाली आहे सॅलडची जेवणासाठी. आणि दुपारचं एकदम शांत मस्त वाटतंय बघा. फुलं तर एवढी आले, जास्वंदी, गुलाब. जास्वंदीची जास्त फुलं आहेत आणि चिकू, फणस, केळी. आणि आपला रेडी झालेला आहे तवा कोलंबी मसाला. बघताय तुम्ही किती टेम्पटिंग वाटतंय, कधी खातो असं झालंय. उघड. लिंबू, सलाड, राईस, चपाती, डाळ तडका, ग्रेव्ही चिकन, सुक्का चिकन, झिंगा फ्राय, सोलकढी. आणि आपलं दुपारचं लंच जेवण रेडी झालेलं आहे. तुम्ही बघितली रेसिपी. रिसॉर्टचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक देते आहे, नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.